स्वामी विवेकानंद म्हणतात, भारतीय संस्कृती ही आत्म्याची शोधयात्रा आहे. महात्मा गांधी म्हणतात, भारतीय संस्कृती ही मानवतेची सामाजिक प्रयोगशाळा आहे. सरोजिनी नायडू म्हणतात, भारतीय संस्कृती ही एकतामध्ये विविधतेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्ञानापासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत भारतीय संस्कृतीने विविध क्षेत्रात योगदान दिले. ती केवळ भारताचीच नव्हे तर संपूर्ण जगातल्या मानवतेची संपत्ती आहे. आपण दैनंदिन जीवनात अनेक सांस्कृतिक मूल्यांचा अनुभव घेतो, पण त्यांचा खरा अर्थ समजतो का? आज आपण साने गुरुजींचं अतिशय सुंदर असं पुस्तक भारतीय संस्कृती यावर चर्चा करणार आहोत. आपल्या मनातील असंख्य अशा प्रश्नांचं उत्तर या पुस्तकात आपल्याला नक्कीच मिळेल. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. मराठी साहित्याच्या सुंदर आणि समृद्ध इतिहासातल्या प्रत्येक पानावर कोरलेल्या कथा, काव्य, विचारांची ओळख, लेखक, पुस्तकं आणि साहित्य रंगमंचावरून ते तुमच्यापर्यंतचा प्रवास. पुस्तकांचं वाचन म्हणजे आपल्या मनाला पंख देणे. काही पुस्तकं आपल्याला नव्याने जग दाखवतात, तर काही आपलं जगच बदलून टाकतात. असंच एक सुंदर पुस्तक म्हणजे साने गुरुजींचं भारतीय संस्कृती. पुस्तक वाचण्याआधी मला वाटायचं की यामध्ये संस्कृतीबद्दल काहीतरी व्याख्या असावी. या पुस्तकात अवघड शब्द, तत्वज्ञान वगैरे वगैरे. पण जेव्हा आम्ही स्वतःहून हे पुस्तक वाचलं तेव्हा समजलं की एका सामान्य माणसाने सामान्य जणांकरिता लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही, शेकडो ग्रंथातील आधार व संदर्भ वचने वगैरे काहीच नाहीये. तर यात तुम्हाला एक विशेष दृष्टी मिळेल जी तुम्हाला भारतीय संस्कृतीबद्दल आवड निर्माण करून देईल. 260 पानांचं हे पुस्तक, प्रत्येक पान तुमच्या माहितीत भर पाडेल इतकं प्रगल्भ. पुस्तकाचे लेखक साने गुरुजी. कॉन्टिनेंटल प्रकाशनद्वारे प्रकाशित झालेले हे पुस्तक आपल्या संस्कृतीची अशी ओळख निर्माण करून देईल. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाच्या खजिन्यात एक नाव त्यांच्या विशिष्ट योगदानासाठी वेगळं आहे, ते म्हणजे साने गुरुजी. एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळख असणारे साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. पण त्यांच्या अनेक चांगल्या आणि लोकप्रिय कविता, पुस्तकं आणि लेखांमुळे त्यांचं नाव साने गुरुजी असं पडलं. गुरुजी हे मराठी साहित्याचे समानार्थी शब्दच होय. एक विपुल लेखक ज्यांनी आपले विचार मांडण्यासाठी आणि वाचकांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या लेखणीचा एक शक्तिशाली साधन म्हणून वापर केला. साने गुरुजींनी आपल्या लेखणीतून वाचकांचे प्रबोधन केले आणि त्यांना भावनिकरित्या ढवळून काढले. सहानुभूती, राष्ट्रवाद आणि अध्यात्म हे त्यांचे मूल्य. साने गुरुजींचं लेखन, मुख्यत्वे त्यांचं मराठी रचना आजही मोठ्या प्रमाणावर वाचली जाते. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित देखील झालं आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत देखील त्याची पोहोच वाढली आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय संस्कृती हे पुस्तक. या पुस्तकात त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचा सविस्तर अशी चर्चा केली आहे. आपली भारतीय संस्कृती किती समृद्ध आहे हे आपल्याला या पुस्तकातून चांगलंच समजतं. गुरुजींनी अगदी सोप्या भाषेत आपल्या संस्कृतीचं मूलतत्व समजावून सांगितलंय. त्यांनी आपल्याला सांगितलंय की आपली संस्कृती ही केवळ प्राचीन काळातली थोर व्यक्ती किंवा कलाकृतींपुरतीच मर्यादित नाही, तर ती आपल्या आत्म्याची, आपल्या विचारांची आणि आपल्या जीवनाची एक पद्धत आहे. हे पुस्तक वाचताना भारतीय संस्कृतीबद्दल असलेले बरेच समज, गैरसमज दूर होतील. समज असे की काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे ज्ञानात अजून भर पडेल. काही गैरसमज जे आपण चुकीचं समजायचो, ज्याबद्दल आपल्याला दिशा देखील मिळेल. आपली भारतीय संस्कृती किती आघात आणि समृद्ध तशीच विशाल आहे या छोट्याशा पुस्तकातून आपल्याला समजतं. खरे साने गुरुजींनी अगदी एक एक उदाहरण देत गोष्टी समजावत पद्धतीने हे पुस्तक लिहिलंय. आपल्या जगामध्ये 48 संस्कृत्या होत्या, पण त्या विविध संस्कृतींपैकी आपली भारतीय संस्कृती एकमेव अशी संस्कृती आहे जी अजून सुद्धा टिकून आहे. कितीतरी आक्रमण आपल्या संस्कृतीवर झाले तरी ती अजून देखील ताठ मानाने उभी आहे. भारतीय संस्कृतीबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे. संस्कृतीचा जो मूळ आत्मा आहे, ज्याला आपण सोल म्हणतो, त्याबद्दलच या पुस्तकात दिलंय. भारतीय संस्कृतीत प्रवेश करताना जो गाभारा असेल त्याचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळेल.
आजची जी नवीन पिढी आहे त्यांनी बराच वेळा ऐकलं असेल वृद्धांकडून किंवा जे परंपरागत जपणारी लोक असतात त्यांनी सांगितलंय हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही बरं का, हे विरुद्ध आहे वगैरे वगैरे. पण मग खरी संस्कृती आहे तरी काय याबद्दल साने गुरुजींनी यामध्ये सांगितलंय. त्याचा अभिप्राय यात आहे. आता यामध्ये साने गुरुजींनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलंय की यामध्ये मी जे जे लिहिलंय ते माझं स्वतःचं तर नाहीये, मी कोणाकडून तरी ऐकलंय किंवा कुठेतरी वाचलंय. असे छोटे छोटे विविध विषय घेऊन निबंध लिहून त्याचंच एक संकलन करून एक कलेक्शन करून हे पुस्तक आहे. पुस्तकातील अनेक विषय म्हणजे वर्ण, कर्म, भक्ती, संयम, गुरु शिष्य, श्रीकृष्ण व त्याची मुरली अशा एकूण 23 मूल्यांचा परामर्श गुरुजींनी या पुस्तकात घेतला. पहिला म्हणजे वर्ण. या विषयातून आपल्याला समाजातील विविध वर्गांची भूमिका आणि त्यांचं कर्तव्य समजून घेता येतं. कर्म. कर्मयोगाचा मार्ग आपल्याला कसा यशस्वी बनवू शकतो हे या विषयातून स्पष्ट होतं. भक्ती. भगवंताची भक्ती आपल्याला आंतरिक शांती आणि समाधान कशी देते हे या विषयातून आपल्याला समजतं. संयम. संयमाचं महत्व आणि त्याचं जीवन कार्यातील स्थान या विषयातून आपल्याला शिकायला मिळतं. गुरु शिष्य. गुरु आणि शिष्याचं नातं, याचं महत्व, गुरुचे मार्गदर्शन आपल्याला कसं यशस्वी बनवतं हे या विषयातून सांगण्याचा प्रयत्न गुरुजींनी केला. श्रीकृष्ण व त्याची मुरली. भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांची मुरली याचं आध्यात्मिक महत्व या विषयातून आपल्याला समजतं. तर असं आहे साने गुरुजींचं भारतीय संस्कृती हे पुस्तक आपल्याला समृद्ध आणि अद्वितीय सांस्कृतिक वारसाचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करणारं. गुरुजींनी आपल्या लेखनातून भारतीय संस्कृतीच्या मूलभूत आत्म्याचा शोध घेतलाय. त्यांनी आपल्याला भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा परिचय करून दिलाय. पुस्तकातून आपल्याला समजतं की भारतीय संस्कृती ही केवळ धर्म आणि परंपरेच्या पलीकडे जाते. ती आपल्याला विचारांची, मूल्यांची आणि जीवनशैलीची एकूणच पद्धत आहे. गुरुजींनी आपल्या लेखणीतून हेही स्पष्ट केले की भारतीय संस्कृती ही स्थिर नाही, कालांतराने बदलत राहणारी एक प्रक्रिया आहे. ते आपल्याला समजावून सांगतात की आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिलाय त्याचं संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे. मात्र त्याचबरोबर आपल्याला बदलत्या काळानुसार आपल्या संस्कृतीत नवीन मूल्य व विचारांचा समावेश करण्याची देखील गरज आहे. खरं तर एकदा वाचून समजण्यासारखं हे पुस्तक नव्हे, पण प्रत्येक वाचकाने नक्कीच वाचावं असं हे पुस्तक. आजच्या भागात इतकंच. भेटू पुढील भागात एका नवीन साहित्य रचनेसह. तोपर्यंत वाचन करत राहा आणि पाहत राहा न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. धन्यवाद.